मंडळी, आजचा ग्रामसभेचा अजेंडा अगदी जीवन मरणाशी संबंधित आहे, पण त्यातून तुमचं भरपूर मनोरंजन होणार हे मात्र नक्की. हे धमाल प्रहसन घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इरसाल गावकरी. आलेले आहेत का सगळे? हो आले. वेंगुर्लेकर बाई का नाही आल्या? नाही तर येणार नाही. का आज सुद्धा त्यांच्या बारक्याला ताप आहे? हो त्यांनाच ताप भरलाय. त्यांचा बारका तिकडे खेळतोय. अरे मग त्याला आणायचं मीटिंगला. अहो त्यांच्या बारक्याच्या कमरेवर चड्डी राहते. तुम्ही ते चड्डी घालणार होता इकडे आणून. बर 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 हरकत नाही, आपण मीटिंग पुढे नेऊया. तर आज आपण इथे का जमलेलो माहितीये? काल आपल्या गावात एक अत्यंत निंदनीय घटना घडलेली आहे. गोवळीकर तात्या गेले. हे मात्र वाईटच झालं. पण यात निंदनीय असं काय आहे? बोलू का मी मोरे? मी बोलू? काय झालं, काल आपण तात्यांना पोहोचवण्यासाठी जेव्हा स्मशानात गेलो तेव्हा तिथे आपण जेव्हा चिता रचत होतो, चितेसाठी लाकडं सरणावर ठेवत होतो, तेव्हा आपले हरहुन्नरी सरपंच नेहमीप्रमाणे पुढे पुढे करून सगळ्यांना मदत करत होते, लाकडं रचण्यासाठी मदत करत होते. तेव्हा कोणीतरी ओंडका समजून त्यांना सरणावर चढवलं. एवढंच नाही तर त्यांच्यावर कुणीतरी 3-4 ओंडकी अजून ठेवली आणि त्यांना दाबण्याचा सुद्धा प्रयत्न केला. सुदैवाने चिता पेटण्याआधी आपल्या लक्षात आलं की ते सरपंच आहेत, अन्यथा आपण 2 कवट्या फुटण्याच्या आवाजाने संभ्रमित झालो असतो. एक टॉक आणि दुसरा टाक. देवाचे आभारच मानायला हवेत की योग्य वेळी त्यांच्या लेंग्यातून त्यांचा पंप खाली पडला आणि आपण म्हटलं, अरे त्या सरपंच. हे बरं नाही झालं म्हणजे. नाही, आणि पंप पडला या थोडा वाईटच झालं. वाईट झालं वाचाड्या. अरे मला तुम्ही चितेवर ठेवला ते वाईट झालं वाचाड्यानो. त्याच्यावर कुणीतरी ओंडके ठेवले, मला दाबून टाकला. नंतर तात्याला तुम्ही वर ठेवलात. मी तात्याला म्हणतोय, तात्या मी खाली आहे, मला वाचवा. तर तात्या काही बोलायलाच तयार नाही. सरपंच, तात्या काल डेड बॉडी होते की नाही? अरे पण तुम्ही वसाडून तुम्ही तर डेड बॉडी नव्हतात ना. मी बोलायचा प्रयत्न करतोय काहीतरी, तो वसाडून कुणीतरी तूप वाचला माझ्या थोबड्यात. मी म्हणलं, अरे काय करताय वसाडून, मला बोलू द्या ऐकायलाच तयार नाही तुम्ही. अरे सकाळपासून मी तिकडे गेलोय, काय खाल्लं मला तेच कळत नाही. सारखं तूप बाहेर येतंय. अरे 2 किलो तूप आलंय, मी काय करू? सरपंच, बरोबर नाही, बरोबर हे आहे. चुकीचं आहे. अरे हे तुम्हाला एवढी अक्कल नाही की एखादा सरपंच एक मोठा माणूस आहे, तुम्हाला कळायला पाहिजे. सरपंच जाणू शब्द मांग घ्या. कशाला? फक्त सरपंच ठीक आहे, मोठा माणूस म्हणजे काय आम्हाला अजिबात पटत नाही. अरे ह्या वसाड्याला मोऱ्याला पायाला धरून कातरावर आपटू काय रे? जरा सांग. सरपंच मोठा माणूस शब्द का त्यांना मोठा माणूस बोलतो. काय चाललंय परिस्थिती, बोलतो काय तू? नाही, जाऊ दे. जाऊ दे. बसा. आम्ही केलेले काय मोरे, नाही, मोरे, नाही, एक मिनिट, एक गोष्ट लक्षात घ्या. गडी बोल. काल जे काही घडलेलं आहे ते आपल्या गावच्या दृष्टीने अत्यंत लाजीरवाणा आहे. लाजरवान आहे, खरं आहे. पण मास्तरांनो, काय सगळी काय आमची चूक नाही, यांचं पण आहे थोडं. नमस्कार सरपंच, हा नमस्कार. जरा उभं राहता. कशाला? राहा ना, उभं राहा ना. बघा, नमस्कार. जांभळाच्या झाडाचं बॉन्साय नाही वाटत आहे हे? काय वानर मारता वाय? काल ह्यानी त्याच्यात मातेरी कलरचा झब्बा घातलेला, झाडाच्या खोडासारखे दिसत होते. गटली उचलतील नाही वंटका समजून त्याची. काय आमची चूक आहे? हा काय? हा बरोबर आहे. आणि तुम्हाला सांगतो मास्तरांनो, त्यावेळेला संध्याकाळ झाली होती. हा. हे उजेडात दिसत नाहीत, तर संध्याकाळचा विषय सोडा तुम्ही. बरोबर आहे. त्याला सांगा वसाड्याला. तुम्ही ऐका माझं. अरे कुणी ठेवला ते मला कळलं पाहिजे. वसून ही फालतुगिरी काय चालली नाही, तुमची? बोलू आपण त्याच्यावर. बसा. बरोबर. शांत व्हा, शांत त्याचं व्हा. काय झालंय मास्तरांनो, आपल्या स्मशानात लाईट नाही हा, आहे, बरोबर. त्यामुळे अंधारात कोणीतरी तूप टाकलेलं असं. बरोबर. मग काय? हे लक्षात घ्या, काय झालेलं आहे, हा मूळ मुद्दा आहे की आपल्याकडे लाईट नाही. तर आज आपण कशासाठी बरं भेटलेलो आहोत, तर यासाठी भेटलेलो आहोत. म्हणजे सांगतो सांग. काळजी. हे बघा, लक्षात घ्या, काय ग्रामपंचायतीचा एक निधी असतो की नाही,
माझ्या डोक्यात असं आलेलं आहे की त्या निधीतून आपण आपल्या या स्मशानाचं सुशोभीकरण करायचं. म्हणजे काय करायचं तर त्याच्यात लाईट्स लावायच्या किंवा आणखीन काही उपयुक्त योजना करायच्या, हो की नाही? कळतंय का? चांगली आहे. तर तुम्हालाही जर कोणाला काही सुचत असेल, काही आयडियाज असतील तर मला सांगा. हा हाय नाही मास्तरांनो, म्हणजे तुम्ही म्हणता तसं त्या निधीतून आपण लाईट वगैरे लावूया, पण एवढा खर्च करण्यापेक्षा 5-50 रुपये खर्च करूया आणि ह्यांनाच पुढून मागून रेडियम लावूया. हे तिथे घुसले की दिसतील हे. अरे मी तिच्यात घुसत नाही वसारणू. कुणीतरी ओढका म्हणून मला ठेवला आणि तिकडे हे कसं कळत नाही तुम्हाला? सरपंच शांत बसा. बस. शांत व्हा, शांत व्हा. मास्तरांनो मी काय म्हणतो, सरळ आपण तिथं एक नोटीस बोर्ड लावूया की चिता झाल्याच्या अगोदर आतमध्ये सरपंच आहे की नाही बघा, नसतील तरच चिता चालून हे चांगलं बघायचं कशाला वसारणू? ठीक 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 आहे, ठीक आहे. तुम्ही टाकलाय, मी नाही. आता आत गेलोय वसारणू, तुम्ही टाकलाय हो मला. हो सरपंच आवरा, स्वतःला आवरा. हे बरोबर नाहीये. वेगळं काही आहे का कोणाकडे? माझ्याकडे आयडिया आहे. आपण सरपंचाला सायरन लावूया काय? अरे हा म्हणजे ओंडक्याचं वजन त्याच्यावर पडला की सायरन वाजले म्हणजे आपल्याला कळेल सरपंच आत आहेत की. चांगलाय. पण मी काय हे करताव कशाला वसारणू? मी नाही असा आत गेलो, तुम्ही टाकलाय वसारणू. ज्याने कोणी टाकायचं मला सांगा. या मास्तरांनो काढू तोडगा काढू मला तोडगा काढू. ह्यांच्या नाचण्यावरून आता सुचलंय, हा. याचा कसा रिस्की आहे थोडासा. हा. वंडका पडला समजा सायरन होता, सायरन फुटू शकतो. बरोबर. पण आपल्याला ते कळणार नाही. आपण काय करायचं, ह्यांना ना ते पिपाणीवाले शूज देऊया, जत्रेत मिळतात ते. म्हणजे हे चितेजवळ गेले ना की त्या प्याप्या वाचतील. मग आपल्याला लगेच कळलं की आपलं बदक चाललंय चिते. हा बरोबर आहे. अरे वसारून मी काय बाल आहे काय सिटीमध्ये पॅक पॅक करत जायला? मुळात तुम्ही ठेवलंच का वसाऱ्यानो? मी तिकडे जात नाही, तुम्ही ठेवलाय. हो 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 सरपंच हो बसा बसा तुम्ही बसा. ते बरोबर बोलताय, ते स्वतःहून जात नाही. हा. मुळात हे असलं काहीतरी आयडिया देऊ नका रे. जर कोणाकडे चांगली उपाययोजना असेल तर सांगा. मला काय वाटतं, पहिला हा आवाज स्मशानात घालूया काय? बरोबर आहे तिथं. मूर्ख कुठचा. हे बघ, हे असं आहे तुमचं. तुमची आपापसातच आहे की नाही. त्यामुळे कुणीतरी बाहेरचं येतं आणि आपल्या माथी प्रकल्प मारतं किंवा मग आपले प्रकल्प बाहेर घेऊन जातं. खरं असाच आवाज असायला हवा, बरोबर बोलतो. तर विरोध करता येतो. बरोबर. मास्तरांनो माका काय म्हणूचा, मागच्या वेळेस ते जोंधळी कळीन गेली नाही का, तेव्हा आम्ही सगळ्या बायका स्मशानात इल्लेलो. बापरे 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 केवढा ताऊन. हो. ती कांडे करी ना मा, पुन्हा नशी चक्कर येऊक लागली मा तिका. आणि तिका हे कापरी भरली, करूक लागली. वय. माझं हृदय वरिलो घाबरलाय मामिया. माका एकच सांगूचा मास्तरांनो, आपण स्मशानात आणा पत्र्याचं शेड लावून घेऊया. काय वाटता? वा वा. हा ही होय चांगली की नाही? कल्पना आहे. हे मी वहीत लिहून घेतो. चल, मस्त. माझं नाव पण लिहा, कोयल कोयंडे कोको. बर लिहित. कोयल कोयंडे. हा मास्तरांनो, आणखी एक. हा. आपण ती चितार असतो ना, तर सगळी लाकडात ना ती अशी खाली गरंगळत जातात तो. तर माका काय वाटता, चारी बाजू का ना आपण ते लोखंडाचे काय असतो तो ते? रॉड. रॉड ते ठोकून घेऊया. काय वाटता? चांगली आहे. लाकडा चिता अशी व्यवस्थित बरोबर, रवत. बरोबर. आणखी एक मास्तरांनो, ती बारीक बारीक वाली जाळी असताना ती चारी बाजूक लावून घेऊया. म्हणजे सरपंच चितेवर घुसणार नाही ना. अरे मी बरं. घुसतच नाही वसारून, तुम्हाला कळत असेल, कुणीतरी ठेवलाय मला. मास्तरांनो मला आता एक जरा वेगळं कळलं, म्हणजे सुचलंय त्याच मी सांगतो लगेच. म्हणजे कसं आहे बघा, स्मशान म्हणजे मरण आणि मरण म्हणजे फुलस्टॉप आणि फुलस्टॉप म्हणजे कविता नको, मुद्द्याचं बोला. कविता नको. मास्तर माझ्या डोक्यात आयडिया आली आहे. आपण काय करू, आपण स्मशानभूमीमध्ये सीसीटीव्ही कॅमेराच लावू. कॅमेरा आणि तो कॅमेरा लावला का नाही की त्याचं फुटेज ज्याच्या बघते नाही जे टीव्हीवर तिथं बारक्याला बसवू. बारक्याला म्हणजे बारक्या आमचा त्याला बसवू आणि सरपंचासनी त्याच्या बाजूला बसवू. म्हणजे सरपंच चित्तेत घुसणारच नाहीत. आणि जर समजा तिकडे गेले तर बारक्याला की सांगायला येईल ना आपल्याला, अरे सरपंच चित्तेत गेले म्हणून. वसारून तुम्हाला कळत कसं नाही? मी घुसत नाही, म्हणजे असं जाऊन मी आत नाही, मला कुणीतरी ठेवलाय यार. तुम्हाला कळत कसं नाही यार? हो 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 सरपंच हो. बसा तुम्ही एक मिनिट. त्यांना हे पटलेलं नाहीये. थांबा तुम्ही. चांगल्या काहीतरी उपाययोजना सांगा. मला ही सीसीटीव्ही पण आवडलेली आहे खरं तर. ती लावा आपण. हा हा. कोणाकडे काही आणखीन वेगळं काही असेल तर सांगा. ते मास्तरांनो आमच्याकडे सगळं इलाज धरलेला हा. आहे. तुम्हीच काहीतरी सुचवा. डोक्यात डोक्यात काय झालं अंगा? मी बर नाही मला तसं म्हणजे मला असं वाटतच आहे की काय आपला हा जो ग्रामपंचायतीचा निधी आहे तो असा क्षुल्लक कारणासाठी वाया नको घालवायला. बरोबर. आणि मूळ मुद्दा काय आहे तर काल सरपंच चितेवर होते आणि ते
जळू शकले असते हो. आणि अशी दुर्घटना परत गावात घडायला नको. बरोबर. तर मला असं वाटतं त्यासाठी आपण काय करू शकतो, तर जेव्हा कधी आपल्या गावातून अंत्ययात्रा निघेल, प्रेतयात्रा निघेल, तेव्हा आपले जे सरपंच आहेत त्यांना आपण ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये कोंडून ठेवूया. चांगलं अरे आहे. चालेल अरे वसर चालेल काय? मला चित्त्यात घुसायचं व्यसन आहे काय वसर? तुम्हाला कळत कसं नाही यार? तसं नाही सरपंच, काय मला कुणीतरी ठेवलंय ना यार. नाही. मला कळत मी बोलतोय, कोण ऐकायलाच तयार नाही यार. तुम्ही काय चाललंय तुमचं? नाही सरपंच, तुमची व्यथा कळतीये, पण मला असं वाटतं तुम्हाला डांबून ठेवणंच योग्य आहे. बरं आहे. तर मला सांगा, सगळ्यांचं अनुमोदन आहे हो, माझं. यापुढे अंत्ययात्रा निघाली की सरपंच ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये बंद असतील. बरोबर. चला, बरोबर. meeting बरखास्त. मीटिंग बरखास्त नाही झाली, आता सुरू मी करणार आहे. वा 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 वा, छान झाला परफॉर्मन्स. सई, खूपच अशक्य संकल्पना होती. अशा विषयावर असं सादरीकरण होऊ शकेल हे आमच्या डोक्यातही कधी आलं नसतं. पण जे डोक्यात येत नाही तेच ह्या मंचावर सादर होतं. हाच आपल्या मंचाचा गुणधर्म आहे, वैशिष्ट्य आहे असं म्हणायला हरकत नाही. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस नेहमीप्रमाणे भारी. अरुणदादा, तुमचा त्रागा खूप एंटरटेनिंग होता आणि मला शिवाचं नाव खूप आवडलंय, कोको. व्हेरी नाईस.